अहिल्यानगरमध्ये सराफी दुकानातून महिलेनं हात चालाखीनं सोन्याचे मिनी गंठण लांबवल्याची घटना घडली आहे। अहिल्यानगरमधील सावेडी येथील चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड शोरूममधून 3 अनोळखी महिला आणि एका पुरुषानं खरेदीच्या बहाण्यानं येथे येत 2 लाख रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण चोरून नेल्याची घटना उघड झाली आहे। या प्रकरणी सावेडी शाखेचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक सुहास भोसेकर यांनी तोपखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्या तक्रारीवरून पोलिसांनी 3 अनोळखी महिला आणि एका पुरुषाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सावेडीत अपेक्स रुग्णालया शेजारी चंदूकाका सराफ यांचं शोरूम आहे। 12 मे रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास शोरूममध्ये 3 महिला आणि एक पुरुष ग्राहक म्हणून आले होते। त्यांनी दागिने पाहण्याच्या बहाण्यानं काउंटरवरील कर्मचाऱ्याला सोन्याचे पट्टीचे शॉर्ट गंठण दाखवण्यास सांगितले। कर्मचाऱ्यानं काही दागिने दाखवले, मात्र ते पसंत नसल्याचं सांगून ते सर्वजण खरेदी न करताच शोरूममधून निघून गेले। त्यानंतर काउंटरवरील दागिन्यांची मोजदाद केली असता त्यात एक सोन्याचे मिनी गंठण कमी असल्याचं कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आलं। संशय आल्यानं शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं चित्रीकरण करण्यात आलं। त्यात आकाशी रंगाची साडी नेसलेल्या एका महिलेनं काउंटरवरील सोन्याचे मिनी गंठण अत्यंत हुशारीनं उचलून स्वतःच्या साडीत लपवल्याचं स्पष्ट दिसतंय। चोरट्यांनी 16 ग्रॅम वजनाचे आणि 2 लाख रुपये किमतीचे हॉलमार्क असलेले सोन्याचे मिनी गंठण चोरून नेले। या प्रकरणी पोलिसांनी 4 विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।